नमस्कार. मराठी विचारमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आता या लॉकडाऊनमध्ये किंवा आताच्या या रिसेंटली या वेळामध्ये न्यूजमध्ये तुम्ही यूट्यूबवरती कुकिंग चॅनल चालवणाऱ्या आपली आजी या चॅनलबद्दल आणि त्यांची कशी लाखाची कमाई चालू आहे याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तसेच फेसबुकवरती आपला कस्टमर बेस वाढवणाऱ्या विद्यास केक आणि त्यांच्या पूर्ण भारतात चालणाऱ्या त्या केकच्या क्लासेसच्या सक्सेस स्टोरीजबद्दल सुद्धा पाहिले असेल. किंवा अनिता घोलप या ज्या आपल्या मसाला विक्रीमधून त्यांनी किती मोठा बिझनेस सेटअप केलाय त्याबद्दलही तुम्ही बघितलं असेल. किंवा आता काही प्रत्येक शहरामध्ये काही मुलींनी काही लेडीजनी जे आपल्या टी स्टॉल आणि त्यातून कशा सक्सेस स्टोरी चालू केल्या असंही तुम्ही काही न्यूज बघितल्या असेल. या सर्व गोष्टींमध्ये किंवा सर्व लेडीजमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट कॉमन बघितली असेल ना तर त्या सर्वांनी काय केलंय की मी ही गोष्ट करू शकते, ही गोष्ट नेहमी त्यांनी त्यांच्या डोक्याशी ठरवली आणि त्यातनं त्या करत गेल्या. आणि तुम्हालाही वाटतं की तुम्ही अशी गोष्ट करू शकता तर डेफिनेटली ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त माहिती घेऊन आली. नमस्कार. मराठी विचारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी सुहास माने तुमचं पुन्हा स्वागत करताना आपण आपल्या चॅनलमध्ये बिझनेसबद्दल, बिझनेसला वाढवण्याच्या ट्रिप्सबद्दल, तसेच व्यवहाराबद्दल आणि शिक्षणाबद्दल अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती बोलत असतो. तर आजही आपण एक असा टॉपिक घेऊन आलो आहोत, तर त्याला सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे की महिलांसाठी किंवा मुलींसाठी घर बसल्या आपण कशा 24 संधींबद्दल किंवा साईड इन्कम बद्दल, पार्ट टाइम व्यवसायाबद्दल आज आपण बोलणार आहोत. की यामध्ये खूप साऱ्या शिक्षण होऊन सुद्धा काही गृहिणी घरामध्ये आहेत, घरकाम करतात आणि त्यांना सुद्धा वेगळं काहीतरी करायची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे अशा लेडीजसाठी, किंवा काही लेडीज वर्क फ्रॉम होम करत आहेत किंवा ऑफिस वर्क करत आहेत, त्यातून त्यांना स्वतःचं काहीतरी चालू करायची इच्छा आहे, किंवा त्यांचं बजेट इश्यूज आहेत किंवा बजेट इश्यूज मध्ये त्या सुरू करू शकत नाही, तर अशा सर्व व्यक्तींसाठी आज आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय ज्याच्यामध्ये जर त्यांना विकता येत असेल किंवा त्यांना शिकवता येत असेल अशा दोन ऑप्शन्सची माहिती आपण घेऊन आलोत. प्रत्येक ऑप्शन्स मधले 12-12 व्यवसाय जे चांगली इन्कम करून देतील त्याबद्दल माहिती देतील. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी फक्त मोबाईलचा वापर करून आपण कशी चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो किंवा कसा आपला कस्टमर बेस वाढवू शकतो याबद्दल सुद्धा आम्ही मध्ये मध्ये माहिती देणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आणि हो, मराठी विचारला सबस्क्राईब करायला आणि या चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आपण पहिला जो पॅटर्न पकडला की जर तुम्हाला विक्री करता येत असेल तर आपण काय करू शकतो. तर विक्री करता येत असेल आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या चांगला कस्टमर बेस आहे, तुमच्या आसपासच्या लेडीजना तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, तर यामध्ये आता आपण व्यवसायाच्या संधी बघूया. सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी. अगदी 50 रुपयापासून ते 1,000 रुपयापर्यंत ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये नेकलेस असतील किंवा इयरिंग्ज असतील किंवा छोटे छोटे ज्वेलरीज असतील, पण या जर ज्वेलरीज तुम्ही बल्कमध्ये घेतल्या तर अगदी 5 रुपयापासून ते 25 रुपयापर्यंत या ज्वेलरीज मिळतात. मुंबई, पुणे, नाशिक, अगदी सातारा, कराड सारख्या पण मार्केट्समध्ये आजकाल होलसेलमध्ये मटेरियल मिळतं. यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच करावं लागेल की तुम्हाला डे टू डे अपडेट व्हावं लागेल. प्रत्येक वेळी नवीन स्टॉक बद्दल, लिमिटेड स्टॉक बद्दल प्रॉपर मार्केटिंग करून तुम्ही या ज्वेलरीज मधून अगदी 40% 50% पर्यंत प्रॉफिट कमवू शकता. याच्यानंतरचा सेकंडरी ऑप्शन आहे तो म्हणजे दुसरा ऑप्शन असा आहे तो म्हणजे कपडे विक्री. आम्ही तुम्हाला नॉर्मली क्लॉथ सेलिंग बद्दल, नॉर्मल टी शर्ट सेलिंग बद्दल आयडियाज देत नाही आहोत. तर महिलांमध्ये सगळ्यात जास्त फायदा कमवून देणारे असतात ते म्हणजे अंतर्वस्त्र. आणि त्यामधून दुकानामध्ये जाऊन घेणं आणि एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून प्रायव्हसीमध्ये जाऊन घेणं हा महिलांचा जास्त कल असतो. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. चांगल्या प्रकारच्या लेगिन्स तुम्ही विकू शकता किंवा चांगल्या लेटेस्ट पॅटर्न मधल्या कुर्तीज सुद्धा तुम्ही अवेलेबल करून यातून चांगला सोर्स ऑफ इन्कम करू शकता. थर्ड ऑप्शन आहे साड्या विक्री. आता साड्या विक्री सणासुदींना ज्या पैठणी घेतल्या जातात किंवा बनारसी साड्या घेतल्या जातात, अगदी 2,500पासून 2,000पासून या चांगल्या क्वालिटीच्या साड्या विकल्या जातात. तुम्ही त्या डायरेक्ट साड्या मॅन्युफॅक्चरर कडून घेऊन नाशिकमधून चांगल्या चांगल्या येवलामधून किंवा पैठण भागामधून सुद्धा ज्या कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा आता फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती पेजेस आहेत, त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर्स घेऊन डायरेक्टली होलसेल रेटला घेऊन तुम्ही तुमच्या भागामध्ये विकू शकता आणि त्यातून तुमची चांगली सोर्स ऑफ इन्कम, चांगली कमाई होऊ शकते. चौथा ऑप्शन आहे ते खाद्यपदार्थांच्या विक्रीबद्दल. आता तुम्ही म्हणाल की खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी मला रेस्टॉरंट टाकायची गरज आहे का, तर अजिबात नाही. मी अशा तुम्हाला असंख्य उदाहरण देऊ शकतो की ज्या लेडीज घरातल्या घरामध्ये अगदी मोमोज बनवून किंवा भेळ, पाणीपुरी बनवून
किंवा अगदीच रोल्स बनवून सुद्धा त्या घरातल्या घरात बसवून त्यांना घरातून लोक त्यांची पार्सल्स घेऊन जातात. आणि आता तर नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की जे व्हेजिटेबल्सचे ज्यूस आहेत किंवा चांगले फ्रूट ज्यूस आहेत चांगल्या क्वालिटीचे, ते सुद्धा लोक आता आजकाल अशा लेडीज कडून विकत घेतात. तर त्याच्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. याच्यानंतर विक्री करण्यासाठी किंवा तुमच्याकडे आर्ट ऑफ सेलिंग असेल तर नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे फ्रूट सेलिंग. आता फ्रूट सेलिंग मध्ये काय, तुम्हाला फ्रूट स्टॉल लावण्याबद्दल आपण नाही सांगा होतो, तर याच्यामध्ये काय की जे इम्पोर्टेड फ्रुट्स आहेत किंवा चांगले फ्रुट्स आहेत की ज्याचा खरंच लोकांना हेल्थसाठी खूप जास्त फायदा होतो, आणि त्याच गोष्टीचा आपण एक आपला बिझनेस साठी वापर करून की कसं करू शकतो आपण, त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं सफरचंद असेल, पेअर्स असतील किंवा किवी फ्रुट्स असतील, हे जे फ्रुट्स आहेत ना खूप जास्त कॉस्टने विकले जातात. पण जर ऍक्च्युली जी होलसेल प्राइस पाहाल तुम्ही एपीएमसी मार्केटची आणि तुमच्या सोसायटीत मिळणाऱ्या फ्रूटची प्राइस पाहाल, त्यात खूप जास्त फरक आहे. आणि त्याच गोष्टीचा तुम्ही फायदा उचलून तुम्ही सुद्धा सेलिंग करू शकता. याच्यानंतरचा नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे बेकरी बिझनेस. आता बेकरी बिझनेस, तुम्हाला स्वतःची बेकरी जर तुम्हाला तसा आवडत असेल तुम्हाला बनवून विकायला, तर तुम्ही बनवून सुद्धा विकू शकता. पण जर तसं नसेल तर तुम्ही डायरेक्टली चितळेंचे प्रॉडक्ट असतील, बाकीच्या बेकरीचे प्रॉडक्ट्स असतील, चिवडे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, जी लोक हॉस्टेलला राहतात त्या लोकांना तुम्ही कुरिअरवर देऊ शकता. किंवा जी लोक परगावी राहतात, पर राज्यात राहतात, पर देशात राहतात, त्या लोकांना तुम्ही आपल्या भागातले चिवडे, आपल्या भागातले स्वीट्स, नमकीन तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. आणि हो, लोक खूप जास्त प्रमाणात घेतात. मारवाडी लोक अगदी अमेरिकेमध्ये, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला सुद्धा हे मटेरियल पाठवून सुद्धा लाखोची कमाई करत आहेत. याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे बेडशीट विक्री. आता बेडशीट विक्रीमध्ये खरंच खूप जास्त प्रॉफिट का आहे, कारण की हा डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत. अगदी 60 ते 80 रुपये पासून ते बेडशीट मिळतात. तेच बेडशीट आपल्याकडे 150 ते 250 म्हणजे दुप्पट तिप्पट किमतीने विकले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला वन टाइम लॉट्स घेऊन सुद्धा तुम्ही हळूहळू त्यांचे सेल आउट करून तुमच्या एरियाजमध्ये सेल करून सुद्धा यातून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे विमा विक्री. आता कोविडमध्ये या सिच्युएशन मध्ये अक्षरशः लोकांना विम्याचं किंवा पॉलिसीज बद्दलचं खूप जास्त महत्त्व पटलेलं आहे. कारण तर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या लाईफ बद्दलच्या सर्टनिटीज किंवा प्रत्येकाला आपल्या लाईफला सिक्युरिटीज हवी आहेत, आणि यामध्ये विमा संरक्षण करून देणं, तुम्ही प्रत्येक विम्याच्या कंपनीसोबत टायअप करून सुद्धा, त्यांचे एजंट बनून सुद्धा प्रत्येक विम्याच्या पॉलिसी पाठीमागे 1000 रुपये पर्यंत कमिशन करू शकता. अगदी आठवड्याला 2-2, 3-3 पॉलिसी जरी झाल्या किंवा लोकांना कस्टमर आणून जरी दिले, तरी तुम्हाला महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपयाचा साईड इन्कम होऊ शकतो. याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहतो तो म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक फार्मिंग. तुमच्याकडे जर शेती नसेल आणि तुम्हाला जर फार्मिंग करायची नसेल ना, तर काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या एरियामध्ये, आपल्या आसपासच्या तालुक्याच्या ठिकाणी, गाव पातळीवरती खूप सारे असे शेतकरी आहेत की जे ऑर्गॅनिक फार्मिंग करीत आहेत. तुम्ही त्या लोकांकडून ऑर्गॅनिक ते फ्रूट सर्व घेऊन, त्या भाजीपाला घेऊन तुम्ही तुमच्या सोसायटीजमध्ये, तुमच्या एरियाजमध्ये त्यांच्या नावे तुम्ही विकू शकता. त्याच्यामध्ये जरी तुम्हाला किलो मागे 5 रुपये, 10 रुपये जरी पडले, तर दिवसाकाठी 500 ते 700 रुपयाचा तुमचा व्यवसाय होऊ शकतो. आणि साधा भाजीपाला आणि सेंद्रिय भाजीपाला याच्यामध्ये प्रत्येक किलो मागे 30 ते 40 रुपयाचा फरक असतो. परंतु ते सेंद्रिय असल्यामुळे लोक खूप जास्त प्रमाणात ते घेतात सुद्धा, आणि हे खूप चांगलं मार्केट आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट व्यवसाय आहे तो म्हणजे गिफ्ट विक्री. आता गिफ्ट विक्रीमध्ये आपण कसं कमवू शकतो, तर याच्यामध्ये काय आहे की अगदी छोट्या मोठ्या वस्तूंपासून ते मोठ्या मोठ्या गिफ्ट मध्ये, बर्थडे गिफ्ट बद्दल असतील किंवा कोणत्याही प्रकारचे गिफ्ट्स असतील, ते अगदी 10 ते 20 रुपयाला खरेदी करून 60 ते 150 रुपयापर्यंत विक्री होते. तुम्ही त्यातले सिलेक्टेड गिफ्ट्स, तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त प्रेफरन्स वाटतो असे गिफ्ट्स घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या एरियाजमध्ये विकायला देऊ शकता. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे तो प्रिंटिंग काम. आता प्रिंटिंग काम तुम्हाला प्रिंटिंग प्रेस टाकायची किंवा मोठ्या मशिनरीज घ्यायची गरज नाही आहे. याच्यामध्ये काय आहे की अॅनिव्हर्सरीज आहेत, बर्थडे आहेत, वेडिंग गिफ्ट्स आहेत, तर प्रत्येक ठिकाणी गिफ्टची गरज आहे. मग प्रत्येक वेळी लोक गिफ्ट देतातच असं नाही, तर त्याच्या वेळेस तुम्ही अजून एक ऑप्शन करू शकता की तुम्ही मोबाईलचे कव्हर्स प्रत्येक मॉडेलचे तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता. त्याचे सॅम्पल्स दाखवून लोकांना त्यातून तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता. कप्स बद्दल असतील किंवा पिलो कव्हर्स असतील त्याच्याबद्दल करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्या एरियामध्ये एखादा असा दुकानदार किंवा अशी व्यक्ती पाहावी लागेल की तुम्हाला हे होलसेलमध्ये प्रिंटिंग करून देईल, आणि प्रत्येक प्रिंट मागे जर तुम्हाला 50 रुपये किंवा 60 रुपये जरी सुटले, तरी तुम्हाला खूप चांगली इन्कम यातून होऊ शकते.
आणि शेवटचं ऑप्शन आपण सांगतो ते घरचं तूप. आता प्रत्येकाला पॅकेजिंग तूप वरती विश्वास असेलच असं नाही. त्याच्यामध्ये तुमचं गाव पातळीवरती ओळख असेल, तुमच्या गावचे कोणी नातेवाईक असेल, त्यांच्याकडे चांगलं जर घरचं तूप मिळू शकत असेल तर ते तुम्ही शहरामध्ये अवेलेबल करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगला इन्कम करू शकता. याच्यामध्ये इन्कम कसं होतं, जर समजा तुम्ही गावाकडे जात आहात किंवा कुणाला भेटायला जात असाल, जाता जाता जरी तुम्ही जर ते तूप आणलं आणि जर तुम्ही तुमच्या भागात विकलं तरी तुमचे येण्या जाण्याचे पैसे निघू शकतात, तुमचे पेट्रोलचे पैसे निघू शकतात. तसेच प्रत्येक ट्रिप मागं तुम्ही 1000-1500 रुपयाचं इन्कम करू शकता. त्याच्यामुळे तो पण एक तुमचा असा एक पार्ट टाइम इन्कम होईल अगदी जाता जाता. आता हे ऑप्शन्स होते तुम्हाला विकता येईल. तर आता नेक्स्ट ऑप्शन आता आपण पाहतोय की तुम्हाला जर शिकवण्याची कला असेल किंवा तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही कसं इन्कम करू शकता. तर चला आपण त्यातले काही ऑप्शन्स बघूया. त्याच्यातला आता पहिला ऑप्शन तो सांगतो की रांगोळी क्लासेस. आता तुमच्या एरियाजमध्ये तुम्ही रांगोळीचे क्लासेस घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 प्रकारच्या रांगोळ्या शिकवू शकता. सेम क्लासेस तुम्ही शिकवताना त्याचे व्हिडिओज काढून तुम्ही युट्यूबवरती अपलोड करू शकता. याच्यानंतरचा नेक्स्ट आपण ऑप्शन देतो तो म्हणजे पेंटिंग क्लासेस. लहान मुलांना पेंटिंग शिकवणं, रांगोळी शिकवणं हा खूप चांगला एक सोर्स ऑफ इन्कम बनतो पार्ट टाइम साठी. याच्यामध्ये तुम्ही बॉटल आर्ट करू शकता, जर नवीन आलेला ट्रेंड मंडला आर्ट करू शकता. लहान मुलांना शिकवून या सर्व ट्रेंड बद्दल शिकवून सुद्धा तुम्ही चांगली इन्कम करू शकता. आता ट्युशन्स घेणं, आजकाल ऑनलाईन ट्युशन्स खूप आहेत आणि घरात मुलं शिकत असल्यामुळे किंवा खूप साऱ्या शाळा अजून सुरू नसल्यामुळे पालकांना तेवढा असा वेळ नसल्यामुळे पालक आता काय करतात की त्यांना ट्युशन्सला जास्त प्रेफरन्स देतात. तर ह्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही अगदी मोबाईलवरती ऑनलाईन सुद्धा शिकवू शकता, डेस्कटॉपवरती शिकवू शकता किंवा ट्युशन्स ऑनलाईन घेणाऱ्या एखाद्या संस्थेबद्दल काम करून तुम्ही एक पार्ट टाइम इन्कम करू शकता. याच्यानंतर आहे की ऑनलाईन कंटेंट लेखन म्हणजे लेखन काम करणं. खूप साऱ्या वेबसाईट असतात की ज्यांना क्रिएटिव्ह रायटर लागतात. रोजच्या दैनंदिन ज्या गोष्टी घडत आहेत आजकाल तर त्याच्याबद्दल लिहिणारी व्यक्ती हवी असते. मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये कोणत्याही टॉपिकवरती लिहून खूप जास्त इन्कम करता येतो. याच्यानंतरचा नेक्स्ट बिझनेस आपण सांगतो तुम्हाला तो केकचे क्लास घेणं. जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे केक बनवता येत असतील किंवा तुम्ही क्लास केला असेल, तुमच्याकडे ते हुनर असेल तर तुम्ही त्यातून केकचे क्लासेस घेऊ शकता. त्यांचे टूल्स, इक्विपमेंट, रॉ मटेरियल सुद्धा विकून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्कम करू शकता. आत्ता ज्या व्यक्तीबद्दल आपण इथं स्क्रीनवरती दाखवतोय त्या अगदी त्यांनी करोडोचा इन्कम केलेला आहे केकचे क्लासेस घेऊन पूर्ण भारतामध्ये. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला आम्ही सुरुवातीलाही दिलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे ऑप्शन येतो तो म्हणजे कुकिंगचे क्लासेस घेणं. कारण का जर तुम्हाला माहित असेल तर खूप साऱ्या नवीन ज्या मुली असतात की ज्यांचं लग्न होणार असतं किंवा अशा सुद्धा लेडीज असतात की ज्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कुझिन्स शिकायचे असतात. तर त्या लोकांचे सुद्धा तुम्ही क्लासेस घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस त्यांना तुम्ही शिकवू शकता. याचा फायदा एक होतो की तुम्ही क्लासेस घेताना त्याच्या व्हिडिओज प्रॉपर प्रकारे शूट करून तुम्ही युट्यूबवर सुद्धा अपलोड करून एक अजून टर्शरी इन्कम चालू करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्यायामाची आवड असेल आणि तुम्हाला योगा क्लासेस घेऊ शकाल तर याच्यासारखा कोविड नंतर दुसरा पार्ट टाइम बिझनेस होऊ शकत नाही. कारण का तर सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास म्हणजे दिवसातून फक्त 1 ते 2 तासाचं काम आहे. पूर्ण दिवस तुम्हाला आराम आहे. परंतु यामध्ये लोक हेल्थ बद्दल जास्त कॉन्शियस झाल्यामुळे सध्या योगा क्लासेस बद्दल खूप जास्त धूम चालू आहे. याचा सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेऊन सुद्धा खूप जास्त कमवू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे मातीकला आणि कागदाची आर्ट, ऑरोगॅमी आर्ट जे म्हणतात. याच्यामध्ये लहान मुलांचे स्कूलवाले क्लासांचे त्यांचे प्रोजेक्ट्स करून देणं किंवा त्यांना त्याचे क्लासेस देणं, एखाद्या स्कूलमध्ये ॲज अ आर्ट टीचर म्हणून जाणं, अशी कामं करून सुद्धा तुम्ही खूप चांगली इन्कम करू शकता. डान्स क्लास, आपल्या एरियामध्ये डान्स क्लास घेऊ शकता तुम्ही आणि त्यातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा इन्कम करू शकता, गरबा वगैरे शिकवून सुद्धा. आणि ज्या लोकांना वेट लॉस करायचं आहे या लोकांना खूप जास्त प्रेफरली सांगितलं जातं की तुम्ही झुंबा क्लास जॉईन करा आणि आपल्या एरियामधील त्या लेडीजचा तुम्ही झुंबा क्लासेस घेऊन अगदीच डान्स क्लास किंवा झुंबा क्लास दोघातला कोणताही क्लासेस घेऊन सुद्धा तुम्ही तो फायदा उचलू शकता. जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे जागा उपलब्ध असेल, एखादी रूम चांगल्या प्रकारे तुम्ही डेकोरेट करून सुद्धा तर तुम्ही डे केअर युनिट चालू करून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सोर्स ऑफ इन्कम करू शकता. डे केअर युनिटमध्ये थोडंफार डॉक्युमेंटेशन लागतं, परंतु प्रत्येक विद्यार्थ्यापैकी किंवा एका बालका पाठीमागं तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये प्रति महिना मिळतात आणि 10 बालक जरी तुमच्याकडे असतील तरी महिन्याचे 50 हजाराचा तुमचा एक तो चांगला बिझनेस होऊ शकतो.
आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन आम्ही तुम्हाला सांगतो की जो खूप चांगला होतो, की यांची सुरुवातच आम्ही तुम्हाला घोलप मॅडम बद्दल सांगून केलेली होती, तो म्हणजे मसाला विक्री. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं युनिट टाकून सुद्धा मसाले बनवून देऊ शकता. किंवा जर तुम्हाला तसं नसेल तर तुम्ही खडे मसाले अगदी होलसेलमध्ये आणून छोटे छोटे पॅकेट्समध्ये पॅकिंग करून तुम्ही लोकांना त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही विकू शकता. ह्या दोन्हीमध्ये पण तुम्हाला अगदी 70 ते 80% पण प्रॉफिट मिळू शकतं ओव्हरऑल. आता हे जे बघितले आपण 24 व्यवसायाच्या संधी ज्या आपण पाहिल्या, याच्याबद्दल आता इथं पडून तो मेन टॉपिक तो येतो की ह्याच्यामध्ये कोणत्या टिप्स आहेत की ज्या तुम्ही घरी बसल्या मार्केटिंग करू शकता. तर त्याच्यामध्ये सिंपली सुरुवात कशी करायची, अगदी तुमची एखादी पोस्ट तुम्ही बनवून घ्या. कॉम्प्युटर जी मुलं ऑपरेट करतात त्यांच्याकडून तुम्ही चांगली तुमच्या क्लासबद्दल तुमच्या व्यवसायाबद्दल चांगल्या पोस्ट बनवून घ्या. आणि त्याच्यानंतर तुमची खूप चांगले फोटोग्राफ्स घ्या. जर व्हेजिटेबल्स असतील, केक्स असतील किंवा एखादी आर्ट असेल तर त्याचे चांगले फोटोग्राफ्स त्यांच्याकडून शूट करून घ्या. आणि ते सर्व फोटोग्राफ्स फेसबुक चे ग्रुप्स असतील, इंस्टाग्रामवर तुमचं पेज ओपन करावं लागेल, फेसबुकवरती पेज ओपन करा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा. तुमचा जो डीपी असेल, तुमचं स्टेटस असेल, त्या ठिकाणी हे प्रॉडक्ट्स बद्दलचे फोटो टाकायला सुरुवात करा. त्याच्यानंतर डेली कसं कसं अपडेट करायचं, की त्याच्यामध्ये काय की तुम्ही तुमच्या नावाचे ग्रुप्स बनवा. त्या ग्रुपची लिंक सगळ्यांना शेअर करत राहा, लोकांना इन्व्हाइट करा जॉईन व्हायला. त्याच्यानंतर तुमची ती इंस्टाग्राम किंवा फेसबुक असेल तर तिथं डे टू डे त्याच्यामध्ये किंवा 2-3 दिवसातून तुम्ही जे प्रॉडक्ट बनवले आहेत तर त्याच्याबद्दल तुमचे फोटो टाकत जावा. आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे तुमचे फीडबॅक. जे पण कस्टमर तुम्हाला फीडबॅक देत आहेत त्या सर्व कस्टमरचे फीडबॅक त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सला, तुमच्या फेसबुकवरती टाकायला विसरू नका. कारण लोकांना जेव्हा समजत जातं की यांच्या प्रॉडक्टचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत, कस्टमर सॅटिस्फॅक्शनची लेवल चांगली आहे, तर ऑटोमॅटिकली तुमचे कस्टमर वाढत जातील. त्याच्यामुळे या गोष्टी फीडबॅकचे स्क्रीनशॉट टाकायला विसरू नका. रोज जरी व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकत गेले तर रोजच्या रोज तुमचे जे कॉन्टॅक्ट असतील 100, 150, 200 जे तुमचे स्टेटस बघतात, तर त्या सर्व लोकांना तुमच्या स्टेटस बद्दल मधून तुमच्या प्रॉडक्टचे फीडबॅक ऑटोमॅटिक पोहोचले जातात. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घ्यायला विसरू नका. तर धन्यवाद ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.